जेमिनी माता नवरात्र मंडळाच्या वतीनं राम दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अयोध्या येथे प्रभू श्री रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर भवानीपेठ गोंगडे वस्ती परिसरातल्या जेमिनी सांस्कृतिक क्रीडा आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं दीपोत्सव, फटाक्यांची आतषबाजी आणि बहारदार लेझिमचा खेळ सादर करत रामलल्ला अयोध्या दिमाखात विराजमान झाल्यानिमित्त रामोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान भवानीपेठ गोंगडे वस्ती परिसरात भगव्या पताका, सडा, रांगोळी, भगवे झेंडे, भगव्या टोप्या यामुळे अवघा परिसर राममय आणि भगवामय झाला होता। प्रारंभिक जेमिनी सांस्कृतिक आणि क्रीडा बहुउद्देशीय संस्थेचे आधारस्तंभ भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी जेमिनी मातेची महाआरती करून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून दीपोत्सव साजरा करण्यात आला। जय सियाराम, जय श्रीराम, जय श्रीरामच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। फटाक्यांच्या आतषबाजीमुळे भवानीपेठेत दुसरी दिवाळी साजरी झाली असं म्हणायला हरकत नाही। यावेळी जेमिनी सांस्कृतिक आणि क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या नवरात्र मंडळाकडून लेझिम खेळाचे एकापेक्षा एक सरस डाव सादरीकरण करत ढोल ताशासोबत संबळांच्या मधुर स्वराच्या निनाद अशा जल्लोषमय वातावरणात बहारदार असे भगवे झेंडे घेऊन युवकांनी लेझिमचा खेळ सादर केला। यावेळी तरुणांमध्ये अयोध्येचा उत्साह शिगेला पोहोचला होता। अयोध्येच्या सोहळ्यानिमित्त जेमिनी मंडळाकडून भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान झाले। 5 शतकानंतर रामभक्तांची स्वप्नपूर्ती झाली। आता या दिव्य मंदिरात रामलल्ला राहणार। तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या क्षणामुळे मन भावुक आणि आनंदित आहे। देशातली प्रत्येक नागरिकांची हीच भावना होती। सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं। याच पार्श्वभूमीवर भवानीपेठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार दिवाळी साजरी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली। आज भारत देशामध्ये 527 वर्षानंतर या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठापना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी दिवाळी साजरा करा, या भारत देशामध्ये अखंड भारत देश होण्यासाठी यामुळं आज मोठ्या प्रमाणात या भारत देशात महाराष्ट्रात सर्व राज्यात या ठिकाणी आज दिवाळी साजरा झालेला असं दिसून येत आहे। काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या भवानीपेठ गोंगडे वस्तीमध्ये अनेक मंडळाचे लोक जेणेकरून आज सकाळवरून आपल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या लाईव्ह आणि त्या ठिकाणी बघून सर्वजण अक्षता सोहळा पार पाडलेला आहे। त्यानंतर गल्लोगल्लीमध्ये सर्व घरात हर घर भगवा घर घर दिवा असं लावून या ठिकाणी आज सण साजरा झालेला आहे। यामध्ये आपल्या जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। सर्व मंडळाचे लोक आता बघितलं आम्ही जवळजवळ दिलखुश आणि आपलं सिद्धारूढ, आपलं जय श्रीराम समर्थ असं अनेक आमच्या या भागामध्ये मंडळ आहेत। या सर्व मंडळाच्या लोकांनी आज मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आणि महापूजा आणि दीपोत्सव कार्यक्रम आणि अनेक मंडळांनी या ठिकाणी दीपोत्सवानंतर लेझिम खेळलेले आहेत। अनेक पारंपरिक समूह म्हणजे जे काही खेळ आहेत ते सर्व खेळी या ठिकाणी करून दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात सण आज साजरा झालेला आहे। रामाचा आज प्रतिष्ठापना झाल्यामुळं आज जल्लोषाचा कार्यक्रम सर्व ठिकाणी होत आहे। यावेळी बसवराज भाईकट्टी, बंडोपंत डोळे, बसवराज जाटकल, नरसप्पा मंदकल, सिद्धरामय्या पुराणिक, संगप्पा धनश्री, माळप्पा कर्ली, बिपिन पाटील, विजय कोळी, मल्लीनाथ चोपडे, प्रवीण कैरमकोंडा, गणेश गंधाळकर, प्रशांत गाडेकर तसेच जेमिनी सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी आणि रामभक्त महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।